सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासी कयात काय द्यावे यासी दोन्ही पाठ आहेत वावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते काय द्यावे त्यासी भावी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी भावी उतराई ठेविता हा पायी जीव थोडा पांडुरंगा घ्यावी घ्यावी माझी सेवा नमामि भक्तवत्सलं कृपालुशील कोमलं भजामि ते पदाम्बुजम् अकामिनां स्वदामदम् निकाम श्याम सुन्दरं भवाम्बुनाथ मन्दिरम् प्रफुल्ल कञ्जलोचनं मदादिदोषमोचनम् प्रलम्ब बाहु विक्रमं प्रभो प्रमेय वैभवम् निसंग चापसायकं धरं त्रिलोकनायकं दिनेश वंशमण्डनं महेश चापखण्डनं मुनीन्द्र सन्तरञ्जनं सुरारिवृन्दभञ्जनं मनोज वैरिवन्दितम् अजादिदेव सेवितं विशुद्ध बोध विग्रहं समस्त दूषणापहम् मंगल भवन मंगल तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरायुग्ममुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल भाविक मायबाप हो, आपल्या कीर्तनाची पवित्र यात्रा आज श्री क्षेत्र मोगरगा या ठिकाणी चालत असलेल्या 33व्या वर्षानिमित्त अखंड रामकथा ज्ञान यज्ञ कीर्तन नामस्मरण यज्ञ आणि अन्नदानाचा महायज्ञ कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवरिता आणि या यज्ञातल्या अखंड यज्ञातल्या 4थ्या दिवसाची आहुती माझ्याकडे आहे विठ्ठल हे कडवं मी डबल घेत नाही तुम्हाला परवानगी मला नाही कारण तेवढी योग्यता याला आणखी किती वर्षे जावी लागतील कारण मोगल याला कीर्तनाला याला 11 वर्ष जावे लागतील 12 वर्ष कीर्तन करून जोक नाही ही जागा विठ्ठल चला पुढं आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे वारकरी म्हणून जे अस्तित्वात आहे या भूतलावर त्या वारकऱ्यांच्या तोंडातला मुखोद्गत तोंडपाठ या प्रकारातला अभंग वारकरी नाहीत होऊ घातलेत आजच माळ घातली आहे त्यांच्या सुद्धा कानावून गेलेला कानपाठ तर काय रात्रीचा होता काय बाबा आपल्याला लक्षात आलं नाही तुका म्हणत होती एवढं बी कळलं तर बस झालं कळकू देऊ नका पितळेच्या ताटात आंबट वरण घेतल्यावर कळकत ताट बदलावं लागते बुद्धीचा पालट धरारे काही आणि हे सांगतायत आमचे आदरणीय आमचे मार्गदर्शक मला ज्यांनी पटका बांधायला शिकवला मोगरगात आल्यानंतर ते माझे मार्गदर्शक दिनकरजी महाराज निकम या ठिकाणचे व्यासपीठ अधिकारी माझे मृदंग वादक बाल वारकरी तरुण वारकरी सगळ्यांना साष्टांग दंडवत विठ्ठला सर्वांच्या पाठांतरातला आहे कानावून गेलेला आहे आणि ज्यांच्या कानावनी नाही त्याच्या गाथ्यात आहे माथ्यात आजच्या दिवसाच्या का होईना घ्या आजच्या पुरतं का होईना माथ्यात घ्या कारण गाथा आहे ज्याच्या ज्या गाथ्यापुढे माथा टेकलाय जगातल्या प्रत्येक यावत जीवानं बर का कुत्र्यानं हरिपाठ म्हटलेलं मागं सांगून गेलतो तुम्हाला मी कुत्र्यानं आणि त्याच्या माग म्हातार का म्हाताऱ्याच्या माग कुत्र्याच्या माग कॅसेट निघालंय त्याच त्याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगतो आता एक काल परवा शिळी आहे प्रकरणातला अभंग काय संतपद काय सांगू आता संतांचे उपकार संतांच्या उपकाराची वाखाणणी करणारा वर्णन करणारा असा सोपा सुलभ असा संत
तत्पर प्रकरणातला अभंग. काय विषय या अभंगाचा? संतांबद्दलची कृतज्ञता. दोन शब्द असे भारतीय संस्कृती, तुम्ही आम्ही. एक प्रकृती पहिली जात आणि दुसरी जात पुरुष. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय आजच्या अभंगातून संतांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात. कृतज्ञता व्यक्त करणारे कोण आहेत? संत आहेत. आणि तुम्ही आम्ही कोण आहोत? कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सर्व प्रकृती आहोत. बर का? ध्यान ठेवा. माणसाचा सहज स्वभाव गुणधर्म आहे, फायद्यासाठी का होईना, स्वार्थासाठी का होईना दुसऱ्याची स्तुती करणं. एक संस्कृत सुभाषितकार आहेत, ते वर्णन करतात. लक्ष देऊन ऐका बर का. अभंगाचा विषय सांगतोय. उष्ट्राणांच्या गृहे लग्नम गर्दवाः मंत्र पाठकाः परस्परम प्रशंसन्ति अहो रूपम अहो ध्वनीः. काय हो? काय कळलं तुम्हाला ऐकून? डाळीत दोन भाकरी का खिडीवर तूप? काय कळलं? उंटाच्या घरी लग्न होतं. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. काही संस्कृत मधलं कीर्तन नाही, मराठीतलंच आहे. कोणी गंगाळ म्हणते, कोणी परात म्हणते, कोणी तामन म्हणते, कोणी ताट म्हणते, कोणी पात्र म्हणते. जेवायचंच आहे. कोणी भोजन म्हणते, कोणी जेवण म्हणते. हा खाल्लं का काही घातभर म्हणते, कोणी काही हादरला त्याला उठल वेळ झाला कीर्तनाला. हादरला शब्द वेगळे पण साधन एकच आहे. चला परा पात्र. इथं पात्र महत्वाचं आहे, पालट महत्वाचा आहे बुद्धीचा. चला कृतज्ञता आणि कृतज्ञता समजून घेतोय आपण. लक्ष देऊन ऐका बर का. तुकोबाराय कृतज्ञता व्यक्त करतायत. मी काय सांगतोय? अहम जानामि, मी जाणतो. अवाम जानीवः, आम्ही दोघे जाणतो. वयम जानीमः, आम्ही सर्वजण जाणतो. त्याला माणूस म्हणा. विठ्ठल विठ्ठल. करायचं आहे काय? होय बाबा, सगळं अहम अवाम वयम माहिती आहे. संस्कृत भाषा आहे, सर्वनाम आहे, सगळं माहिती आहे. पण त्वम जानासी, तुम्ही सर्वजण जाणा. त्वम जानासी शिकवायचे आपल्याला कीर्तनातून. त्वम युवाम आणि युयम. वयम सर्वे भारतीयाः, वयम सर्वे जानामी नाही, जानीवः. अशा प्रकारे सगळ्यांना जाणायचे त्यांचे उपकार, ती कृतज्ञता. आणि तुमच्या आमच्या मनात, कोत्या मनात भरलेली ती कृतज्ञता कशी आहे? थोडक्यात एक उदाहरण सांगतो. भजन करा. विठ्ठल. एक उंदीर जीवाच्या आकांतानं एका साधू महात्म्याच्या शरणागतीला आलं. महाराज क्षमस्व माम वरम वरयस्व. महाराज मला वाचवा. त्राहिमाम त्राहिमाम वरम वरयस्व असं म्हणाला. महाराजांना दया आली. अरे माझ्यावर तो व्याघ्र हो, अरे मांजरा तू वाघ हो असा आशीर्वाद दिला. पण महाराजांच्या मनात थोडाशा शंका भाव दाटून आला. परत 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 येतोय आणि मला काहीतरी मागतोय, मी देतोय. परत त्या वाघाच्या मनात एक शंका निर्माण झाली. कुत्रा असलेल्या वाघाच्या, बर का, उंदीर असलेल्या वाघाच्या, मांजर असलेल्या वाघाच्या. हे महाराज मला उंदराचा मांजर करतात, मांजराचा कुत्रा करतात, कुत्र्याचा वाघ केले. आज उद्या जर त्यांच्या मनात आलं महाराजांच्या, उद्या ते उंदीर करू शकतात. याच महाराजाच्या नंदीचा घोट घेतला. ह्याला कृतज्ञ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आजच्या अभंगाचा विषय काय? कृतज्ञता नाही, कृतज्ञता. जाणतात संत, त्यांच्याबद्दल जाणतात. मी सांगत नाही, पुरावा आहे. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी. आणि त्यांचे उपकार अभंगातून. विठ्ठल
पुंडलिका मानलासे जनलोका कोण्या काळे सुखा ऐशा कोण पावत नातुडे जो कवणे परी उभे केले मिठेवरी अवघा आणिला पडिभार गोपी गोपाळाचा भार तुका म्हणे धन्य आले झाले आणि भूमी वैकुंठ आणले धन्य धन्य पुंडलिका कारे पुंड्या मातलासी उभा केला विठ्ठलासी ऐसा कैसा तुरे धीट मागे भिरकाविली बीट मग कुठून उपकार कुठपर्यंत सांगायचे भक्तराज पुंडलिकापासून नाही आदिनाथ शंकरापासून नारदापासून ते आज तागायत उज्ज्वलानंद महाराजापर्यंतचे उपकार सांगणं म्हणजे अभंग सोडवणं आहे. अभंग म्हणजे 4 पोवाडे म्हटले, एक राजा होता एक राणी होती तिने पाणी पिली इकडलं तिकडलं 4 गोष्टी लावल्या म्हणजे कीर्तन हो बाबा. हो कीर्तन म्हणजे आपल्या पॉम्पलेटवर पूर्वीपासून चालत आहे. हो कीर्तन सांग आणि बदललेलं नाही चेंज व्हायच नाही डायरेक्ट काय इनडायरेक्ट नाही डायरेक्ट आहे. फक्त वेलांटी चुकल्या वेलांटी सुधारण्यासाठी 10-5 जन्म तर जावं लागतात. कीर्तनला वेलांटी दुसरी जाते सांगतात विठ्ठल. ती कृतज्ञता तुकोबाराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणाच्या पूर्वार्धाच्या पहिल्या शब्दात सांगतात. स्वर्गातला आनंद आहे. एक वाक्य सांगून लक्ष देऊन ऐका बरं का म्हणजे कीर्तन कळतं तुम्हाला. एकच वाक्य सांगतो
गंधर्व स्वर्गात आहेत. गंधर्व कुठं आहेत बया? स्वर्गात आहेत. स्वर्गात नाहीत, गोगर्यात आहेत. नीट ऐका. आता तेच वाक्य ऐका, तेच वाक्य. पत्ती तेच. वाढवा पाणी, वाढवा पाणी. वरण कमी पडले तसं नाहीच आपल्याकडे. पुढे चलायचं आहे. एक शब्द डबल सांगणार नाही. हा, वाढवा पाणी नाही तिथं. इथं गंधर्व आल्या तर कशाला सोडू? आता 12 वर्षाचं कीर्तन एकदा किसगली में क्या गलबलान पासोळ आला उडत गेला. हा, का गायते काय काही बी नाही, क्या गाय कुछ भी नाही. आयुष्यात आणि वैशात काय असं जायला आलो का? सकाळी 6:30 निघाला लोह्याहून लाया खाऊन. इथं येऊन लायात खाल्ला. अजून जेवण नाही, टाऊन कीर्तन आणि झपाटून जेवण. आज्ञा आहे मार्गदर्शकाची. मी काय सांगतो? गंधर्व स्वर्गात आहेत, स्वर्गात नाहीत. गंधर्व स्वर्गात आहेत. कळलं का? गंधर्व स्वर नरड्यातून. गंधर्व स्वर हे गंधर्व इथं थांबलेले. गंधर्व स्वर्गात आहेत. मी काय सांगितलं? कुठून आलो, कुठपर्यंत गेलो आणि इथं आलो. चला उंटाकड. उष्ट्राणांचे गृहे लग्नम. बरोबर आहे का? गजवा हा मंत्र पाठका. हा उंटाच्या घरी लग्न होतं. काय काय? उंटाच्या घरी लग्न होतं. आणि मंत्र म्हणायला कोण होते? गाढव. गाढवराज स्वामी. गाढव मंत्र म्हणायला होते. लग्न कुणाच्या घरी होतं? उंटाच्या. मग ते परस्परांची स्तुती करू लागले. परस्परम प्रशंसन्ति तीतः अंती. परस्परम परस्परांची स्तुती करू लागले. प्रशंसन्ति. गाढव म्हणते उंटाला अहो रूपम. गाढव काय म्हणते? अहो रूपम. काय तुमचं रूप उंट राजे? काय तुमचं रूप उंट राजे? कोण म्हणते? गाढव म्हणते. उंट का म्हणते गाढवाला? अहो ध्वनी ही. काय तुमचा आवाज गाढव राजे? तसलं वर्णन नव हे अभंग म्हणजे कृतज्ञता आहे. विठ्ठल हे वर्णन कोणतं आहे सांगू तुम्हाला. तुका म्हणे अंगे भावे ते आपण. घातले रडाया नाही आसू नाही माया. यातलं वर्णन नव. हे अंगोपांगातून पुरून उरलेलं. सुनामी लाटा आल्या आणि गेल्या. मोगर्ग कुठं आहे? तिथंच आहे. रोका माना की शिक्का माना. रोका शिक्का. कुट्टा मजबूत आहे नामाचा अन्नदानाचा. आंदेव आंदेव आंदेव. मंदिर बांधायचं आहे. या मंदिर बांधायचं आहे. मग सप्ताह जोरात करायचा आहे. ओ तू पोळीचं जेवण करायचं आहे. काय खीर झालते आमच्या उज्ज्वलानंद महाराजांच्या समाधीच्या आपल्या मूर्ती स्थापनेच्या वेळेस. खीर माघारी खीर नव्हतं. गेलेलं तिथंच 8 दिवस. पो कुसू कुसू नाही, जागत बस. संतांनी सांगितलेलं तसं करायचं आपल्याला मोगर्यात. हा, मी काय सांगतोय? उंटाचं वर्णन, गाढवाचं वर्णन म्हणजे आजचा अभंग नाही. संतांच्या अंगोपांगातून आलेली ही वाणी आहे. आणि ती कृतज्ञता पूर्ण वाणी. काय सांगू आता
संत तुकोबाराय म्हणतात. मी काय सांगू त्यांच्याबद्दल, कशाबद्दल? संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय प्रश्नार्थक सर्वनाम आहे, सकारात्मक आहे, विरोधाभास आहे, दुःखदर्शक आहे, द्वेषदर्शक आहे, आनंद दर्शक आहे, शक्यता दर्शक आहे, तिरस्कार दर्शक आहे. काय हो, रात्रभर मूर्खासारखी बडबड चालू होती आणि ते पण मारुतीराच्या देवळामध्ये. काय चाललं होतं नेमकं एवढं? काय करावं म्हणले, भर दिवसा लांबजना फाट्यावर एका सैनिकाचा अपघात झाला आणि तो आपल्या गावच्या जवळचा होता. अरे रे रे रे, दुःखदर्शक काय आहे. काय जर सांगत बसलो, 5:04 होते, फट 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 तुझं उळून पडतंय. नुसतं काय कळायला. काय माहितीये का तुम्हाला? आता आमच्या महाराजांना माहिती आहे. WHAT फाट म्हणजे काय? WHAT फाट म्हणजे काय? कायचा अर्थ व्यापक आहे. विठ्ठल मोरे बोलावी उत्तर, ऐकून नीट म्हणा. काय बापा मोरे बोलावी उत्तरे, काय बापा मोरे बोलावी उत्तरे, बोलविले तुम्ही आम्ही कोण आहोत? किस गली में क्या गलबला. तुमचं आमचं काहीच नाही. कस काय महाराज रात्री नोकर घ्यायला गेलो म्हणून काही माणसं फिनसं काही जमते का कीर्तनाला? माणसं ज्यांना ही रामकथा आवडते, ज्यांना अन्नदान आवडतं, ज्यांना पंगत करणं आवडतं, पंक्तीत वाढणं आवडतं, विना घेणं आवडतं, विण्याची तार बदलणं आवडतं, चटया अंतरणं आवडतं, झाडलोट करणं आवडतं, पकवाज वाजवणं आवडतं, पट्टी देणं आवडतं, धर्माचं संरक्षण करण्यासाठी आवडतं, बैठक आहे हो या सत्याची म्हणलेलं आवडतं. ते माणूस आणि त्यापासून लांब पळेला, कामातून गेला, फिसकटून गेला, फिनूस माणसं फिन्स. चला, पंक्चर झालेली गाडी 4 किलोमीटर जाते, धक्का दिला तरी तरुण गाडी आहे 5:04 पर्यंत चलती का नाम गाडी. काय म्हणतात तू बाबा? काय वर्णन करावं त्यांचं, एवढी आगाध उपकार आहे. साधकाने विचारलं काय केलं तुमच्या संत महात्म्यांनी? महाराज म्हणाले उपकार केले. उपकार म्हणजे काय? उपकार म्हणजे काय? उगा अर्ध्या शब्दात एका शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा. एक शब्द, मेंढ्या राखणारा. कोण? मेंढपाळ. संपलं उत्तर. तसं उपकार म्हणजे काय? उपकर्तुम प्रिय कर्तुम. उपकर्तात म्हणजे देवाच्या जवळ करतात ते संत, आणि प्रिय करतात म्हणजे देवाचा लाडका करतात ते संत. विठ्ठल देवाचा भक्त तो उपकार करतात, उपकरतात, जवळ करतात, देवाचा लाडका करतात ते संत. चला, साधकाने विचारलं महाराज म्हणजे संत म्हणजे कोण?
संत असतात कसे, संत दिसतात कसे, त्यांची व्याख्या काय, त्यांचा अवतार कोणकोणता, थोडक्यात कल्पना द्या म्हणजे आम्हाला सत्यनारायण करता येईल. गव्हाचा रवा किती लागल, तांदळाचा रवा लागला तर किती लागल, गुळ किती लागल, तूप किती लागल, ते पण निक्क लागल का पॉकेट मधलं लागल, सगळा सविस्तर वृत्तांत सांगा म्हणतात. तर तुकोबाराय म्हणाले बाबा व्यापक इतिहास आहे संत या शब्दाचा, एक शब्द नाही, अनंत शब्द. म्हणत ते संत बर का, नवती ते संत, करिता कवित्व कर्म आचरणे नवती ते संत. नवती ते संत करिता संत, माळा मुद्रांच्या भूषणे, कर्म आचरणे. मोठा बघाय दांडगा बघाय, दांडग उंचावं. मी विचारायचे आमच्या वडिलांना, अण्णा अहो अण्णा महाराज दिसू लागले फार मोठे आहेत, महाराज पंढरपूरचे आहेत. जीप मध्ये आलं की जरा किंमत असते लोकांची. जीप मध्ये येतात, जीप मध्ये जातात, लोक सगळे जीबीला बोट ठेवतात, आमचे महाराज आलते. आश्चर्य वाटतं. इतक्या जवळ उदगीरचे, गावातले किंमत राखणी. गावातला डॉक्टर उगा सडक छाप, माकड छाप, त्याच्यात लांबजण्याचा जर आण त्याच्यापेक्षा बरा, त्याच्यातला औषधाचा त्याच्यापेक्षा बरा, दातूरचा नंबर 1, किसा मोकळा नंबर 1. माझ्यासारखं आलं पॅन्टवर आलं, बनींवर गेलं फाटक्या, उग कोण आलत की वर्ग, आम्हाला गरज नाही. चला पुढे. मी काय सांगतोय, संत या शब्दाची व्यापकता एवढी आहे, गाथे कितीही लिहिले तर कमी आहेत माथे त्या ठिकाणी लिहिण्यासाठी, एवढी आघाड अशा प्रकारची त्या शब्दाची व्यापकता आहे. चला एक 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 बघू. एका आरतीमध्ये असं वर्णन केलंय, असं वर्णन केलंय, सेविती. लक्ष देऊन ऐका बरं का, एका शब्दाबद्दल बोलतोय मी, अभंगातला शब्द सोडवायचे आपल्याला. मी सोडवत नाही, गाथा सोडवतोय. नियुग निमित्ताला कारण आहे. सेविती टीव्हीवरली झालाय बरं. साधू संत मनुवेधिला माझा आरती ज्ञान राजा. हे मला गाता येऊ लागले म्हणून मी गायना गेला. हे स्वरूपच तसं घेऊन आले, शब्दबोध तशा प्रकारचं वळण घेतय. मनुवेधिला, ज्या शब्दानं सगळ्या जगाचं मनु वेधलं. वेधले व मन तयाची गुणे, त्याच्या गुणानं, त्या संतांच्या गुणानं, संतांच्या रूपानं, संतांच्या उपदेशपर कार्यानं ग्रंथ विशेष लोकीय. म्हणून ते ज्ञानेश्वरीत आलं, म्हणून ते गाथ्यात आलं, म्हणून ते भागवतात आलं, म्हणून ते रामायणात आलं, म्हणून ते माझ्या तोंडात येते. संताकडे आहे म्हणून ते संत. कोणते? ते संत. चला, संत म्हणजे कोण? सेविती. ती अवस्था पार पडल्यानंतर एक स्वरूप प्राप्त होतं, ती साधू अवस्था, ती संत ही पदवी. आम्ही किंकर ते किती संतांचे दास, ही लीनता त्याच्यामध्ये यायला पाहिजे. संत पदवी नको आम्हास. त्याच्या पुढे जाऊन सांगू नाथ बाबा काय सांगतात. संत जाती हरी कीर्तना, त्यांचे वाहीन मोचे वाहना. आमचे वारकरी बुवा लांबजण्याहून आले आणि त्यांचे पादत्रानं माझ्या डोक्यावर जर घेऊन मी कीर्तनात थांबलो, नाथ बाबा म्हणतात, तर मी किती भाग्याचा आहे. संत चरणीच्या पादुका आणि झाला जनार्दन एका. तुम्ही आम्ही नाही, एका एका एकटाच आहे. थंडीवर असतील नालीत पडलेले, पण एका एकच होऊन गेला आणि तुका एकच होऊन गेला. आता गावोगाव तुकाराम नावाची थोडी आहेत का माणसं. आबा कुठं आहे तुकाराम? लांबजण्याच्या सरकार मान्य दुकानात आहे. त्याला घेऊन का चाटायच्या का मलम लावून चट 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 चट. काही स्कूल लावायचं बिन पेट्रोलचं, त्याला आणून येईल. काहीच करायचं त्याचं देणं गेलं नाही. कोण? चुकीचा तुलनेची ब्रह्म तुकारती आले त्याला दूध घातलं त्याला, त्या ब्रह्माला. आणि म्हणून रामेश्वर चरणी मस्तक. आणखी एक शब्द आहे बर का, खडावरला पायी ठकचित केले, इथं टेकावं लागते. कोणतं कोणतं? पादव हस्तव जानुनी द्वे उरत छात ललाटकम साष्टांगेन प्रसिद्ध भूमीम साष्टांग प्रतिष्ठा. की बायका दंडवत घेतात बघा,
माहितीये का कसं बोल ते जमीन पोळते आहे ते साड्या मिळावून पोट घेणार ते नवस राहते माझ्या माईचा साड्यासाठी नव्हे. आता गडी बी घेऊया आता आमच्याकडे परवा दिवशी सप्ताह झाला गड्यानं दंडवत घेतलं. अहो 25 आहे राहिले बघा कसं घेतलं दंडवत दंडवत म्हणतात का दंडवत म्हणजे काय पादव 2 पाय 2 हात किती झाले माय 4 मार्क पडले फार 2 पाय 2 हात 4 2 गुडघे गंधर्व आहे का बरं 2 पाय 2 हात 2 गुडघे किती 6 आणि तुमचं तोंड आरशात पहा 2 पाय 2 हात 2 गुडघे 6 छाती 7 आणि बसा का निघात छाती किती 7 आणि कपाळ 8 या 8 अवयवांना नमस्कार करणं त्याला साष्टांग म्हणतात. त्या संताच्या चरणावर साष्टांग व्हावं लागते. विठ्ठल जग ज्यांच्या पुढे माथा टेकतं नतमस्तक होतं त्याला साष्टांग दंडवत म्हणतात. पादव हस्तो जानमिते उरच्छात ललाटकम साष्टांगेन स्पर्शेत भूमी साष्टांग दंडवत ज्याला जग नमस्कार करतं जग घालतं ते दंडवत घालण्यायोग्य प्राणी म्हणजे संत. चला पुढं शेवटी साधू साधू ही अवस्था बर्थ अवस्था आहे. ऊन पडलं वितळतंय पुन्हा त्याला बर्फ करायला ती अवस्था प्राप्त व्हावी लागते. 0°C तापमान यावं लागतं मग ते बर्फ होते. पुन्हा वितळल्यावर पुन्हा बर्फाचं पाणी होतंय. पण जे पाणीही राहत नाही आणि बर्फही राहत नाही अशी एक पदवी म्हणजे संत पदवी आहे. आम्ही किंकर ते किती संतांचे दास आणि संत पदवी नको आम्हाला. संत ही पदवी आहे ध्यान ठेवा. चला पुढे संतांना कोणकोणते उपादान प्राप्त झाले. नंबर 1 नीट आहे का गयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आयचे बळ रेडा बोले परिभाव बीज शुद्ध शब्द आहे संतांना पहिल्यांदा वारकरी संप्रदायात महाराज. कुणाला महाराज एक सांगू तुम्हाला माय ऐका जरा मायनं ऐकली की बापाला ऐकावंच लागते लेकराला तर माईकड आली मातृदेवो हो ऐका ऐका हो ऐका. पैशाला 2 बायका आम्ही बंबपूरचे राहणार प्रसिद्ध गोष्टी सांगणार ऐकून डोक्याला केस फुटतील आणि केसावर कावळे बसतील आणि उडून जातील पण विचार तिथंच राहतील. नाट्य वेशातले वाक्य नाहीत ऐकायसाठी. चला दौंडी दिली मोगरगा येथे 33 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. जे जे भावी कीर्तनाला येतील 1 क्विंटल घरपोच साखर डन 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 डन. किती लोक जमा झाले असते महाराज कुठले बी राहो 1 क्विंटल साखर म्हणजे घरपोच. पहिला शब्द महाराज. कोण महाराज परीप आहे बीज शुद्ध अंगी ज्याच्या अंगी शुद्ध बीज आहे शुद्ध संस्कार आहेत ते महाराज. तर दुसरा शब्द संत. संत तेथे विवेका असणे की जे ज्याच्याकडे विवेक आहे ते संत. ज्याच्याकडे सततत्वाची जाणीव आहे ओळख आहे ते संत. चला 2 शब्द झाले. एक महाराज दुसरा संत. तिसरा एक शब्द आला आणि मी माझी आईचे आठवण. लक्ष देऊन ऐका बरं मी अभंगाला सोडून जाणार नाही. आणि मी माझी आईची आठवण विसरले दयाचे अंतकरण पार्थातो संन्यासी जाण निरंतर. विठ्ठल
सकाळच्या पहाटेच्या वेळी रामदास स्वामींची स्वारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरी आली. ओम भवती भिक्षांदेहि म्हणा सज्जना भक्ती पंथे जावे तरी श्री हरी पावी देतो स्वभावे जनी निंदेते सर्व सोडून द्यावे जनी वंदेते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ. आणि हा आवाज जिजामातेच्या कानी गेला. अरे समर्थ आलेत आपल्या घरामध्ये, चला चला पूजेचं ताट घेऊन या. भर उन्हाळ्याचे दिवस होते. रक्षपाल जागे झाले. पाणी आणलं पूजेसाठी, कुंकाचा करंडा आणला, पाट टाकला, पाटावर आसन टाकलं. पण उन्हाळा असल्या कारणानं फुलंच नव्हते. जाऊ म्हणाले अरे सगळं आणलात तुम्ही, पण फुलं घेऊन या ना. आणि साहेब उन्हाळा आहे, मे महिन्याचं ऊन आहे, कुठलं फुल दिसतंय तुम्हाला? माणसाचे तोंड बंद झाले उन्हानं, पाणी मिळत नाही. अशी अवस्था. कुठून फुलं आणायचे? पत्रम पुष्पम फलम दोयम यो मे भक्त्या प्रयचिते तदम भक्तु प्रश्मश्नामी प्रयतात मना मग निश्चिम भाव उल्लासे मजार पयाची निविसे फळ एक आवडत असेल. चला बोला 26व्या श्लोकावरच्या येर पत्र पुष्प फळे भगवान सगळं वाचून लाग निष्फळ भक्ती तत्व. त्या तत्वानं जिजाऊ म्हणाल्या अरे पत्र्यावर मी टाकलेले फुलं आहेत, मार्च मध्ये जा पत्र्यावरले फुलं घेऊन या. वाळलेले फुलं घेऊन आले. कोण? रक्षपाल. वाळलेले फुलं आणले, कुंकू लावलं, पाणी टाकलं, पूजा केली आणि वाळलेले फुलं रामदास स्वामींच्या पायावर टाकल्याबरोबर ताजे झाले. गोसावी त्याला म्हणावं विठ्ठला. पहिला शब्द सांगितला महाराज, दुसरा शब्द सांगितला संत, तिसरा शब्द सांगितला गोसावी, आता चौथा शब्द सांगतो वारकरी. ते अधिकारी मोक्षाचे, पंढरीचे वारकरी. आता पुढचं म्हणावं लागेल का नाही? एवढा पहिल्याच्या काळात कसं होतं, एक जात जर पेटलं बिना पेट्रोलचे दुसरे जाती पेटत होते. कसं झाले आता सांगतो तुम्हाला, खरं सांगतो तुम्हाला, राग येऊ द्या जरा. रागन पीठ माग म्हणले मला, राग येऊ द्या. आता काय झालं सांग का, युट्यूबवर जे महाराज दिसला ते मोगरग्यात यायला पाहिजे. जे युट्यूबवर नाही ते मोगरग्यात नाहीत. म्हणून तर 11 वर्ष लागल्यात मला. आणि आमचं युट्यूब नाही. युट्यूब म्हणजे काय, ज्याला लेकरं होईना त्याला टेस्ट कळलं का? युट्यूब म्हणजे टेस्ट ट्यूब आहे. मला युट्यूब ये ना, नका बोलू ना. 11 वर्षाला यावं लागलं. तुम्हाला आठवण आली की नाही मला? माझी आठवण तुम्हाला आणि तुमची मला आली, म्हणून जमलं. हे दोघांचं कनेक्शन तुम्हाला लागलं. जे दिसलं मोबाईलवर ते इथं पाहिजे वाटलं तुम्हाला. आपण ते वाढवा पाणी असलं कीर्तन मला येणं अभंगाला मागं पडला. नाहीत पहिलेचे सगळे गायक नाही, जुने गायक. 11 वर्षाखाली सांगू लागलो तुम्हाला. मला पहिल्या पानावर कोणता धडा होता हे मी मला पाठ आहे बरं, पान नंबर सहित. तुम्ही विचारा. तेवढं दिलं पण खऱ्याची किंमत नाही जगाला. हो ते तसलं येणं गेले आम्हाला. युट्यूब विठ्ठल कुणाचं काय करायना, चलते का नाम गाडी. काय सांगितलं मी? संत, पंत, संत, महाराज, गोसावी, वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. त्यांचे उपकार म्हणजे त्यांचे उपकार मी काय सांगू. तुकोबाऱ्यासारखा महात्मा म्हणतोय. स्वागतानं विचारलं महाराज असे कोणते उपकार तुमच्या संत महात्म्याने केले? ते संत कोणते? तुम्हाला भेटलेले आहेत का ते? हो भेटले की. भेटले. कुठे भेटले? पुण्यात भेटले.
चला त्यांची ओळख करून देऊन संताकडे जाऊ. जरा भजन करा. विठ्ठल दापोडीचं तुकाराम विजेचं कीर्तन संपलं. कुठलं? दापोडी पुण्यातलं. आणि माझ्या बरोबर एक शेठजी होते जानवळचे. जानवळ नावाचं गाव आहे चाकूर तालुक्यामध्ये. करंज्याचं बाकूर खाऊन जावं लागतं. तर चाकूर भेटतंय, मग बाकूर भेटतंय. आता जेवणात पुऱ्या भाज्या चपात्या भाकरीचं जेवणच नाही. गेल्या वर्षीचा वारकरी ह्या कीर्तनात राहिना. चहा पिऊन पार गालामध्ये जात्या आणि चौकाच्या खांद्यावर 34 पुण्यतिथी. गेल्या वर्षीचे गायक आले गेले की महाराज ते कारखान्याला आपण चहा देऊ. आणि दुसरी एक सांगतो, चहा आम्ही सांगत नाही पण सांगतो. बऱ्याच गावात त्यांनी बघितलेत आमच्या उज्ज्वलानं महाराजांनी टिंब बंद केलेत. म्हणजे त्याच्यावर जेवायचंच नाही. जेवायचं तर ताटात जेवायचं. त्याचं नाव बी काढू नये. गरम वरण घाला बरं. कसं होतं? वास वट्या गरम वरण टाका, खावा पोट पोट. 3 दिवसात दवाखान्यात. बेपत्ता का येते मला माहिती. आता माझ्याकडे चला एक 20-25 गाव आहेत. मी जिथं व्यासपीठ केलेली आहे. इथं 4-4, 5-5 हजार नाही 10-10 हजार ताट आहेत जेवायला. ताट. आणि मग माणसाकडे बघाव काय माट आहे हो दादांचा. भाज्या करून खाऊन वरपून. आमच्या वडिलांना विचारलो मी, अण्णा ते महाराज लय मोठे आहेत पंढरपूरचे, कस काय? अरे नाना तुला माहित नाही, कुस्करून वरपून खाऊन शेंगदाणे ताक पाठवून हाणावं लागतंय तेव्हा ढेरी वाढते म्हणायची आमची वडील. असा संदेश देतात ते. असं खायला मिळतं चांगलं संत संप्रदायात. पाया पडून दक्षिणा, पाया पडून खायला, पाया पडून पगार, म्हणून टेम्पो कंपनी. हे विनोद सांगितला तुम्हाला. चला पुढं. मी काय सांगत होतो? संत कोणते ते कुठे भेटतात. कीर्तन संपलं. मी आणि ते सेठजी जानवळचे. वारकरी संप्रदाय जे अनवळ आहेत ते जानवळला जातात. कथाकार गावातले, मृदंगवादक गावातले, कार्याचे कीर्तन गावातले, टाळकरी गावातले. बाहेरला नो ऍडमिशन विदाउट परमिशन, गेट आउट. गुत्त इकडं. हे जानवळचं सांगला. नो चान्स. बाहेरला चान्स नाही. तो महत्वाचा आहे. वारकरी संप्रदायात हेच महत्वाचं आहे. मला आवडतं म्हणून तर मोगर गॅस कीर्तन. चला पुढं. कीर्तन संपलं. आम्ही त्या रेल्वे स्टेशनवर जाऊन बसलो. कंडक्टर ड्युटी घेऊन जातात पंढरपूरला. पाया पडा जात नाही. सहज पडलं, दंडवत घडलं. खाकी कपडे असतात. चला साहेब दर्शन घ्या. फुकट देवळात जातं, फुकट दर्शन. तसं आम्ही गेलो कुठं? रेल्वे स्टेशनला. कुठं निघालो महाराज? विचारलं स्टेशन मास्टरनं. ओ तुकाराम बी आहे ना, आम्ही आलतो इथं कीर्तन सेवेसाठी, पण बसून कशाला राहायचं? आता संपलं इथलं, जाऊन दर्शन घ्यावं. आम्ही खास वारीला गेलो का? नाही, उगा गेलेले. असंच करायचं, तसंच करायचं. कच्चा पापड पक्का पापड, मन स्पीड मध्ये माकड होऊन जाते. असे आम्ही माकडे गेले. रेल्वेला अर्धा तास वेळ होता. 2-3 आंधळे बसत तिथं. किती आंधळे? 2-3 आंधळे. आंधळ्याला पांगळ्याला बाबू एक पैसा गाणं चालू होतं. आणि एक आंधळा होता लातूर जिल्ह्यातला. काय कीर्तन महाराजांनी केलं बाबा, काय दृष्टांत सांगितलं बाबा. आपल्याकडेच महाराज होते ते ना, आपल्या भाषेत. आपल्या भाषेत म्हणजे कळलं का माहिती तुम्हाला? ए बाबू काय माय, अरे वाऱ्याला हेंडगाला रे, ते दाराला कवाड ना, वाऱ्याला इसू लागले. दाराला कवाड कसलं लावतात? तुम्ही लावून आला का दाराला कवाड? हे खरं कीर्तन आहे का नाही? राजापूरचे कोल्या आल्या 17 कोल्हापूरचे राजे नव, राजापूरचे कोले आल्या 17 हे आपले बोलणारे. हे आपल्याकडेच आहेत महाराज. पंढरपूरचे नव, जळगावचे नव, कुठले लांबचे नव. त्यामुळं चर्चा करते दुसऱ्या बरोबर. का कीर्तन झालं? तुकाराम महाराज चरित्र चांगलं सांगितलं. आम्ही जवळच होतो. काय बाबा कुठला म्हणून विचारलं. त्याला सांगितलं बाबा मी त्याचा आकृताच आहे जवळ. इथं आम्ही ग्रुपनं आम्ही भीक मागतो आणि संध्याकाळी आमच्या बॉसकडे जमा करतो आणि ते आपल्याला वाटून देतो. शेंगा वाटल्यासारखं रात्री जमलेली भीक कॉन्ट्रीब्युशन करतो. ठीक आहे म्हटलं. आंधळा म्हणाला महाराज बरं झालं दर्शन झालं तुमचं, काहीतरी होऊन जाऊ द्या मारामारी पुरतं. मारामारी म्हणजे साधा चहा आणि गोल्डन चहा एकत्र केलं की त्याला मारामारी चहा म्हणतात. त्याला मारामारी म्हणतात. पुण्यात जाऊन कळावं लागतं की ते तुमच्याकडे नव्हतं. आपल्याकडे एकच गिलास 10 जण पिते तर ओळखू येत नाही. कुटुंबाच्या चहा माहित नाही का तुम्हाला? चुकलेलं किती येतं.
माझ्याकडे लई अंगाची उदाहरण आहे, ते लहानपणचे ते सांगू लागलं तर तुम्ही आणि करता करा म्हणता एक अर्धा एक तास कीर्तन. भरपूर आहे दृष्टांत, पण तिकडे जायचं नाही आपल्याला. चला पुढं. भरपूर रंगून सांगितलं महाराजांनी, दृष्टांत सांगितले, आनंद वाटला. मी शेठजीला म्हणून, शेठजी माझ्याकडे 5,000ची 2,000ची दोनच नोट आहेत हो, तुमच्याकडे काही बघा, पिठाची गिरणी आहे, शेवयाची गिरणी आहे, पापडाची मशीन आहे. हा भाऊ तुमच्याकडे सगळ्यात मशीनी आहेत, मशीनीत आलेले काही गिरणीत सापडलेले काही बंदेची असतील की पोटाच्या खिशात. शेठजी म्हणाले भरपूर आहेत, पण चल ना तुम्हाला काय करायचे आंधळे आहेत म्हणून टाका होगा. शेठजीने पोटातून 5-25 इकडून 5-25 नाणे काढले, मला दाखविले. 10-12 निवडून काढले, त्याच्यातले जरा दिसायसारखे शिक्के. टाका म्हणलं 5-6 दोघाला तिघाला टाकले. 10 मिनिटं गेले, आता रेल्वेची वेळ झाली. आंधळ म्हणाले की महाराज पैसे चलणार की म्हणलं. मी म्हणलो का बरे बाबा, तुम्ही तर आंधळे आहो, तुम्हाला कसं कळलं. तसं आहे महाराज, इथले खरे आंधळे जे आहेत ते सिनेमाला गेल्या, त्यांच्या जागेवर आम्ही बसला म्हणतो. कुणाला खरा संत म्हणावं तेच कळना. खरं चला पुढं. तेची संत तेची संत ज्याचा आहे. चला पुढं. कोण संत, कोण संत सांगू तुम्हाला. आता ओवी सांगत नाही, मला अनुभवायला आलेले ते संत, मला अनुभवायला आलेले, आमच्या सरांना अनुभवायला आलेले. माझ्यासारख्या 56 लेकरांना स्वतः 10 लाख देऊन डोनेशन देऊन नोकरीला लावले ते उज्ज्वलानंद महाराज. कोळी मारी जात कुंभार चांभार समाजातल्या गोरगरीब लेकरांचे मुलींचे ज्यांनी माझ्या डोळ्यापुढे जवळजवळ 40 लग्नाला मी हजर होतो, लग्न केले ते उज्ज्वलानंद महाराज म्हणजे संत विठ्ठल. हे जे समोर थांबले का नाही, असं भीक मागून खाल्लेलं लेकरू आहे. माझ्या आईला 16 घरचे भांडे होते, मुलगी मिळणार गेली ती मला. MA BEd PhD 10 पुस्तकं आहेत, एक बी प्रकाशित नाही, पैसेच नाही, कुठले प्रकाशन करू. महाराज म्हणाले 9 दिवस थांब, 10व्या दिवशी तुझं लग्न होतंय. 9 दिवस थांब, 10व्या दिवशी तुझं लग्न होतंय. तो या अक्षरात घे, आयर आणून मला चढव, आणि 12व्या दिवशी बघ काय होतंय, तुला नोकरी लागते. ते उज्ज्वलानंद महाराज तेची संत. 16 घरचे भांडे घासून आलेलं मी खात होतो शिळपाक. केव्हापर्यंत? वयाच्या 28व्या वर्षापर्यंत. 29व्या वर्षी तर आई वारली करंट लागून, 30व्या वर्षी वडील वारले, पण आशीर्वाद त्यांचा होता. तेची संत. त्याला संत म्हणाव. संतांची व्याख्या करणं अवघड नाही, ते संत. भाग्य आपण त्यांच्या जवळ आहोत, संतांच्या जवळ आहोत. हे उपकार आहे, उपकरतात आणि प्रिय करतात. जा दर्शनाला. हो महाराज म्हणतात मज निरंतर जागविती. साधकानं प्रश्न केला, महाराज अशा संतांनी तुम्हाला काय उपकार केले? मज निरंतर जागविती.
तुकोबाराय म्हणाले मला संतांनी जागवलं. संत संतांना जाग करतात. पहिलं कार्य संत संतांना जाग करतात. उठा साधू संत साधा आपुले इथं जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. सगळ्याला पाठ आहे. काकड्यातला अभंग आहे. काकड्या लोक जमणार, हरिपाठाला जमणार, कीर्तनाला काय काय म्हणा जमतेत. महाप्रसादाच्या नादानं तुमच्याकडे नव बेळगावच्या पलीकडलं. कारण आपला महाप्रसाद मला माहिती आहे कसा असतो, महाग असतो, म्हणून तो प्रसाद आहे. आणि प्रसाद घेतलेला मरतच नाही, अमर होतो. त्याचं नाव घेतात लोक, त्याचं नाव घेऊन खातात. प्रसाद त्याला म्हणतात. मी काय सांगतोय, संत संतांना जाग करतात, संत संतांना जाग करत नाही, संत देवाला जाग करतात. उठा पांडुरंगा प्रभात संत संताला जाग करतात, संत देवाला जाग करतात. आणि संत तुम्हा आम्हाला जाग करतात. तुम्ही आम्ही म्हणजे कोण? पेंगे. चाल बी पेंगीच आहे. चाल पेंगी आहे, चाल पेंगी आहे. कशी आहे बघा. उठा माय पेंगी चालाय. सिनेमाची नव असली चाल शिकू जावं लेकराला. बरं वेळच नाही ते. मोबाईल मध्ये कुर्डवाडीचा योग आहे. मोबाईल मध्ये कुर्डवाडीचा योग आहे. 90 लाख रुपये गेल्यात. 6 एकर शेत गेले, ट्रॅक्टर गेले, गळ्यातलं गेले, कानातलं गेले, आता कुठलं राहिलं? सगळं छेडगा लागला. ते लुडो म्हणते काही जमके खेळ. जमके खाओ, बनके दिखाओ, टाइगर खाओ, चाय में बुड़ाओ और 14 के खाने पर उड़ कर जाओ. बस किसने ऊपर. कुर्डवाडीची बातमी आहे व्हॉट्सअपला. मोबाईल खेळला, बोंब होऊन बसली, हेंडगा लागला, दन दन दन. भाकर खायला विष घ्यायला पैसे नाही. मोबाईलचा महापरिणाम. चला पुढं. मी काय सांगत होतो, संत संतांना जाग करतात, संत देवाला जाग करतात, संत तुम्हा आम्हाला जाग करतात. बघा आपण काय करतो, पेंगता म्हणून चाल पेंगी. उठा सकळ जन एवढा का पेंगायचा सोड. असंच पेंगता का तुम्ही? आम्ही लाल बाहेर पडतो का आपला? हे काय का. उठा सकळ जन पटावून काकडा संपलाय. येड्या थोबाडा पारायण झाला आमच्या महाराजाचं. उठ. सोमचे महाराज नाश्त्याला गेल्यात सोनवणे महाराजाच्या घरी. आणि तू इथं जाईस का येड्या थोबाडाच्या? उठकी. त्याला काय करते? पेंगी चाल म्हणा. लांबच्या दत्ताच्या सप्त्यात जमणार. तिथं पोट घालून यावं लागतं चाल म्हणाला. तेव्हा ती खाला. माझ्या सारख्याला तर चान्सच नाही तिथं. गेट आउट युट्यूब पाहिजे तिथं. उगा चौकात घडलं तरी महाराजांना तुम्हाला बोलणार म्हणायचं. आणि पुन्हा कोण तिकडं कर युट्यूब वर बघते ना. आणि आता कसा किताब बोर्ड मोकळा करावा लागतोय युट्यूब. तिथं गंधर्वाला चान्स नाही. गेट आउट. गंधर्व युट्यूबवर पाहिजे, युट्यूबवर पाहिजे आम्हाला माणूस. काय तुझा तिथला हे असले पोरं सांगले चिल्लर म्हणते. पिवळ्याला लाया खायचे तिथं वेगळा कडवा लागते. उगा हळद लावलेला लाया त्याला. लग्नाच्या माहिती का येड्या गव्हाळ्याच्या पिवळ्या लाया. तेच मारवाड्याचं लग्न होत्या तिथं कढीपत्ता खोबरा असंच आहे ना. असंच आहे. आता आमच्या भागातच जातीवर झाले. ज्या गावात जी जात जात त्या बाकीच्याला घेतात. त्या जातीचं असलं तर बरं. आमच्याकडे तेच आहे हेंडगा. माझ्या 25 गावात कीर्तन कमी झाले. मी त्या जातीचाच नव्ह, मी वारकरी जातीचा आहो. विठ्ठल संत तुम्हा आम्हाला जाग करतात. उठा सकळ जन. अरे येड्या उठ रे. उठले नारायण. पेंगी चालाय. संत तुम्हा आम्हाला जाग करतात. साधकानं म्हणलं महाराज असलं येड्यासारखं काय बी सांगू नका. संत जाग करत असतील, पण जाग करणाऱ्या अनेक वस्तू आहेत. मा मधुकरो
मद्यपो मेघो मकारो म्हणून बर का मा मधो मत्कुनो मत्स्यो मकारा दश चंचला माणसाला जागा ठेवणाऱ्या काही वस्तू आहेत सुभाषितकार सांगतात. मा मन मन शब्द कुठून आहे सुरू म या अक्षरापासून. मन किती चंचल आहे जागा ठेवते. मनात जे विचार आले तसं तुम्ही जागा राहता. मा मन मधु करो मधमाशी कधी जागा ठेवते बाबा म्हणून कुरवाळते का तुम्हाला वाकड बांधते काय हाड गाई म्हणते मधमाशी जावा किती आहे. इंगळी सारखं चावते इंगळी सारखी मनुष्य इंगळी अति दारुण तशी आहे ती मधमाशी. मन मधमाशी. मेघो मेघ कधी झोपू देतील का पावसाळ्यात गड 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 करते मेघो बघा. मत्कुनो मत्कुन म्हणजे काय ढेकून. ढेकून कधी झोपू दिली तुम्हाला बाजत सुखाने झोपू लागते. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना करू शकत नाही आपण. ढेकून म्हणजे मत्कुन. चला मत्स्यो मासा. मासाचा मत समजा जेवताना मध्ये गेला बाहेर काढते सगळं जेवलेलं. चंचल आहे विस्तावर बसत नाही घाण वस्तूवर बसते आणि तुम्हाला उलटी करायला लावते ती माशी. चला पुढं मद्यपो. मद्यप दारुडा माणूस सतत जागृत करते तुम्हाला जगत झोपू देत नाही. काही ना काही बोंबलणारच ठण 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 बोंबलणार. संसार नीट लावत नाही कुणाचा लावला नाही कुणाचा झालाही नाही. मद्यपो. मरकटो माकड सतत जाग ह्या झाडावर त्या झाडावर ह्या घरावरून त्या घरावर माकडासारखं मन बर का. या ज्या वस्तू आहेत महाराज सांगतात. मरुत. मरुत म्हणजे काही नवरा बायकोने हिट पडून मराव का. मरुत म्हणजे वारा. मरुत म्हणजे काय वारा. सतत वाहतो सतत तुम्हाला जागा ठेवतो. वावटळ येऊ द्या काय होते माणसाचं मन अरे बापरे चल बिचल काय वारा आहे. या वस्तू माणसाला जागा ठेवणारे आहेत. तस आणखी दोन वस्तू आहेत. कोला गोंधळ गडबड गजबजाट कलकल भांडण त्याच्यामुळे माणूस जागा राहतो. आणि अनारोग्यम माणसाचा दवाखान्यात अरे बापरे अनारोग्य म्हणतात. या सगळ्या अवस्था माणसाला जाग ठेवतात. काय सांगू आता डासाचे उपकार काय सांगू आता माशाचे उपकार काय सांगू आता दारुड्याचे उपकार मदनीय कारण सगळं अज्ञानाच्या निद्रेतून झोपीतून जात करतात. हो अज्ञानाची या निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादिरो म्हणून संतांचे उपकार विठ्ठल. तुम्ही काय करा त्या झोपेतून जागे व्हा अज्ञानाच्या आणि भगवंताचं नामस्मरण करा. असं संतांचा उपकार आहे. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा
जय ठोपा झटक्यात झपटीचा एकेरी घ्यायचं एक तरी आपली एकेरी असं द्या थोडक्यात